महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची। आझाद मैदानात सुरू असणाऱ्या आंदोलनाला आज कामगार नेते शशांकराव यांनी हजेरी लावली। खोत आणि पडळकर यांनी घेतलेल्या निर्णयाला माझा विरोध नाही, त्यांच्यामुळे सरकार 2 पावलं पुढे आलं, मात्र संपूर्ण विलीनीकरण या कामगारांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे असं ठाम वक्तव्य कामगार नेते शशांकराव यांनी केलं। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत पाक यांनी। हे आंदोलन जे ते दिशाहीन होतंय का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली असताना शशांकराव आज या ठिकाणी आझाद मैदानावर दाखल झाले। कामगारांचे जे नेते म्हणून समोर आले ते सदाभाऊ खोत असो किंवा पडळकर, आज त्यांनी जी भूमिका जाहीर केली आणि यानंतर मात्र तुमची या ठिकाणी एंट्री, नेमकं काय? संघर्ष एसटी कामगार युनियन या कामगारांच्या लढ्यामध्ये पहिल्या दिवसापासून आहे। 7 नोव्हेंबरपासून जाहीररित्या या संपात सहभाग आहे। फक्त आझाद मैदानावर एक पक्षाचे नेते नेतृत्व करत होते, तर आम्हाला असं वाटलं की इथे नेतृत्व सुरू आहे। आम्ही कामगारांमध्ये डेपोमध्ये जाण्याचं काम करत होतो। आज या वेळेला काही कारणास्तव ते इकडनं गेले। कामगारांनी सांगितलं की आपण इथे आलं पाहिजे, लोकांबरोबर भेटलं पाहिजे, त्यामुळे आज आपण आझाद मैदानात आलेलो आहोत। पण सातत्याने या आंदोलनामध्ये, कारण हे आंदोलन कामगारांचं आंदोलन आहे, ही भूमिका सातत्याने राहिलेली आहे की आम्ही या कामगारांच्या आंदोलनामध्ये 100% कामगारांसोबत आहोत। नक्कीच खोत आणि पडळकर यांनी ज्या पद्धतीने गेल्या 15-16 दिवसापासून या आंदोलनाची दिशा सांभाळली होती, सरकारबरोबर चर्चेच्या फेरी केल्या होत्या, त्यातनं काही प्रमाणात सरकारनं पावलं पुढे टाकली, त्यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकार मूलतः असं आहे की कामगारांची जी मागणी आहे ती मागणी विलीनीकरणाची। आमचं म्हणणं आहे की एस टीच्या कष्टकरी कामगाराला महाराष्ट्र राज्य सरकारचा कर्मचारी हे घोषित केलं पाहिजे, ही मागणी आहे। कारण तुटपुंज पगार आहे, तो सुद्धा वेळेवर येत नाही आणि पुढच्या महिन्यात पगार येईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही। त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने या एस टीच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा कर्मचारी हे घोषित करावा, ही आमची मागणी आहे आणि ती मागणी सरकार मानायला तयार नाही। एका बाजूला परिवहन मंत्री सर्वांचीच दिशाभूल करत आहेत। कमिटी बनवली, कमिटी आहे आणि जोपर्यंत कमिटीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मी बोलू शकणार नाही असं ते म्हणतात। कुठेही हायकोर्टाने विलीनीकरणावर चर्चा करू नका असे आदेश दिलेले नाहीत। महाराष्ट्र राज्य सरकारने जर विलीनीकरणावर निर्णय घेतले, सकारात्मक निर्णय घेतले, तर हायकोर्टाला काहीच आक्षेप राहणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, आझाद मैदान, मुंबई। पुण्यातल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। शिवाजीनगरच्या डेपोमध्ये आम्ही आहोत। इथं बाहेर हे कर्मचारी आज 18वा दिवस आहे। खरं याला संप न म्हणता त्यांनी दुखवटा असं म्हटलंय। याचं कारण त्यांचे काही सहकारी जे आहेत, ज्यांच्या आत्महत्या झालेल्या होत्या, मृत्यू झालेत, त्यांच्या सगळ्यांच्या स्मरणार्थ या संपाला ते दुखवटा असं म्हणतात। त्यांना विचारूया आता तुमची भूमिका काय असणार आहे? साधारण सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे आंदोलनातून बाहेर पडलेत, सदावर्ती आंदोलनाचं नेतृत्व करतात, त्यांच्यावरही काही अंशी टीका होती। त्यांनी ज्या घोषणा वगैरे दिल्यात त्यावरून पुन्हा एक आणखी वेगळा वाद जो आहे तो निर्माण झाला आहे। तुमच्या मागण्या, संप या गोष्टी एका बाजूला राहतात आणि नको त्या गोष्टींवर चर्चा व्हायला लागली। मला वाटतं की आपल्या माध्यमातून काही गोष्टी मी स्पष्ट कराव्यात। जसं आपण स्वतः म्हटलात की पडळकर साहेब आणि खोत साहेब हे या संपातून माघार घेतली आहे, तर माघार त्यांनी जी पूर्णपणे घेतलेली नाही। त्यांनी आमच्या संपाला आज या क्षणाला देखील पाठिंबा दर्शवला आहे। त्यांची काही वैयक्तिक काही राजकीय कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे नाईलाज असतो त्यांना ह्या संपातून आता ह्या क्षणाला तरी पॉज घ्यावा लागलेला आहे। त्यांनी अजूनपर्यंतही त्यांनी ह्या संपाला पूर्णपणे वाऱ्यावर, किंवा ह्याला ज्याला आम्ही दुखवटा म्हणतो, याला वाऱ्यावर सोडून दिलेलं नाही। हे जे आहे आता तुमची तांत्रिक अडचण आहे, समिती नेमणे, समिती चर्चा करल, समिती अहवाल सादर करल आणि त्याच्यामध्ये हे सगळं राज्य शासनाला पाठ आहे। ज्या ज्या वेळेस एस टीचे संप झालेले आहेत त्या त्यावेळेस अशा प्रकारच्या समित्या स्थापन करून कामगाराला भरकटलं गेलं आहे आणि याची जी जाणीव आहे ही समाजालाही आहे, कामगारालाही आहे। त्याच्यामुळे यावेळेस बी समितीमध्ये स्थापन करून खरं तर हा लढा, सदावर्ते साहेबाचं म्हणणं असं आहे की जर तुमचं राज्य सभागृहामध्ये जर सर्व सभासद तुमचे जर ह्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर हा लढा
तुम्ही फक्त अर्ध्या तासात संपवू शकता. आणि आता मिशन पाणीविषयी. लोकतक इथं नैसर्गिक गोड पाण्याचा मोठा तलाव आहे. मणिपूर इथल्या मोईरंगमध्ये असलेल्या या तलावावर एक पूर्ण तलाव शाळा सुद्धा वसलेली आहे. पाहुयात या अद्भुत तलावाची एक झलक. स्वच्छता और पानी पानी हमको बचानी है ये जिंदगानी. We are now at Loktak. Loktak wetland system. It's fairly big. Its official figure says about 232 square kilometer. This is a place where water comes from all the surrounding hills, all the catchment areas. The water comes here in the valley of Manipur. So this is a very important wetland for Manipur because this absorbs the shock of the monsoon rain. सुगुम्बा लंबीसिंग पांडमदा यूनेन सुंगसीफाउदा लेप लेतना थबक चथरई सरकार अखोई मसी यागनी यारोय हाइबगी मतांग देखोई यूनेन की साइटगी सुयाम कन्ना होनदना मसीफाउदा यूनेन की साइटगी यूनेन असौबा मतेंग अमा पांगबीबदगी अखोई लोकताक पाद सिदा हिंगिबा गामी सिंगनि सिंसे तंगदु लेताना हजूजी बाउती हिंगी हाइबा तारे सि हरगा लोसिंजर. स्वच्छता और पानी पानी हमको बचानी है ये जिंदगानी. या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. जाताना आठवण करून देतो, दिवसभरातल्या कुठल्याही महत्त्वाच्या घडामोडी जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असतील तर news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा, जेणेकरून सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18. कामगारांच्या नोकऱ्या गेल्या तर तुमची भूमिका काय असेल? शरद पवार स्टेरिंगवर बसू शकत नाहीत आणि परत घंटी वाजवू शकत नाहीत. संप चालूच राहावा या भूमिकेवर तुम्ही अडवून आहात का? भीक द्यायला का, खैरात द्यायला का, हे सगळं नाही चालणार.